शाहूवाडी तालुक्यातील पेरड इथं गोरक्षनाथ यात्रेनिमित्त कुस्ती मैदान भरवण्यात आलं होतं। उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकरनं आकडी डाव टाकत महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलला चितपट केलं। दुसऱ्या क्रमांकाच्या लढतीत कालीचरण सोलणकरनं सतपाल सोनटक्केला चितपट केलं। करतार कांबळे आणि सचिन महागावकर या स्थानिक मल्लांनी चटकदार कुस्त्या केल्या। शाहूवाडी तालुक्यातील पेरड इथं गोरखनाथ यात्रेनिमित्त कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आलं होतं। सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक बाजीराव पाटील, माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील, ज्येष्ठ मल्ल बापू पाटील आणि यात्रा कमिटीच्या सदस्यांच्या उपस्थितीत मैदानाचं पूजन झालं। मैदानात महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर यांच्यात प्रथम क्रमांकाची लढत झाली। सुरुवातीच्या खडाखडीनंतर पृथ्वीराज पाटीलनं प्रकाश बनकरवर ताबा घेतला होता, मात्र प्रकाश बनकरनं आक्रमक होत आकडी डावावर पृथ्वीराजला चितपट केलं। दुसऱ्या क्रमांकाच्या लढतीत कालीचरण सोलणकर यानं सतपाल सोनटक्केचा पराभव केला। तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत पेरडचा स्थानिक मल्ल करतार कांबळे यानं जखमी होऊन सुद्धा हरी मार्करवर लक्षवेधी विजय मिळवला। सचिन महागावकरनं आक्रमक कुस्ती करत गंगावेश तालमीच्या महेश सुळला आसमान दाखवलं। सनगर गुरुजी पारितोषिक सचिन महागावकरला देण्यात आलं। 5व्या क्रमांकाच्या कुस्तीत कुमार पाटीलनं सौरभ केकानला पराभूत केलं। 6व्या क्रमांकाची अजित पाटील आणि विजय बिचुकले यांच्यातील कुस्ती बरोबरीत सुटली। सावे इथले ज्येष्ठ मल्ल बापू सूर्यवंशी यांना यात्रा कमिटीच्या वतीनं सन्मानपत्र आणि 10,000 रुपये देऊन गौरवण्यात आलं। संग्राम डवरी, अमित यादव, भगतसिंग कांबळे, विशाल पाटील, प्रताप माने, प्रणव पाटील, साईराज काळे, विराज सातारकर, सुशांत केसरे, वृषभ लाळे, ऋषिकेश भरणकर, बाळकृष्ण मलुंगडे या मल्लांनीही चटकदार कुस्त्या करून शौकीनांची मनं जिंकली। पंच म्हणून रंगराव पाटील, बाजीराव पाटील, विजय कारंडे, सर्जेराव पाटील, संतोष भिंगले, सचिन पाटील यांनी काम पाहिलं। यावेळी पानिपतकार विश्वास पाटील, बाजीराव कळंत्रे, ऑलिम्पिकवीर बंडा पाटील रेठरेकर, पंडित नलावडे, सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक रवी साळुंखे, भीमराव माने, दत्ता राणे, एवाय पाटील, भगवान कुंभार, कृष्णा पाटील, सुरेश सरुळकर, दिलीप पाटील, संतोष पाटील यांच्यासह कुस्ती शौकीन उपस्थित होते।